नमस्कार. मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समोर जी दिसत आहे ती सेलफोनसाठी कव्हर किंवा केस ती कशी विणायची बघणार आहोत. करायला एकदम सोपा असा हा प्रकार आहे. काही वेळातच पूर्ण होतो यासाठी मी मल्टी कलरची लोकर वापरलेली आहे आणि पानासाठी वेगळा कलर वापरलेला आहे. 9 नंबरच्या सुया आणि 4 प्लायचा हा कॉटनचा धागा आहे. ही पण तशीच लोकर आहे. त्याचप्रमाणे याच्यासाठी बंद लावलेले आहेत. हे नंतर आहे. तर याचं विणकाम म्हणजे ही अशी मोठी अशी पट्टी करून घेतलेली आहे आपल्या सेलफोनच्या मापाप्रमाणे आणि मग इथून अशी फोल्ड केलेली आहे आणि बाजूनी शिवलेली आहे. त्याला हे इथून टाके उचलून घेऊन हे नंतर पान विणलेलं आहे. आपल्या आईसाठी म्हणता येईल की यातून आपण सेलफोन कॅरी करू शकतो. पर्सप्रमाणे हे वापरता येतं. सर्वसाधारणपणे 30 ग्रॅम इतकी लोकर लागेल आणि याला एक थोडीशीच लागते लोकर. राहिलेल्या लोकरीतून वगैरे आपण हे बनवू शकतो. कृपया व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सेलफोनचं कव्हर आपण आता विणणार आहोत. टाके घालताना एवढा धागा सोडायचा आहे म्हणजे तो शिवायला उपयोगी येईल. 9 नंबरच्या सुया आहेत आणि 4 प्लायचा कॉटनचा हा धागा आहे. सुरुवात करूया. 15 टाके घातलेले आहे. आता आपण ह्या 2 ओळी करतो त्या थोड्या सैल घालायच्या आहेत जेणेकरून आपल्याला जी विण घालणार आहोत ती जरा घालणं सोपं जावं यासाठी थोडंसं किंचितचं सैल घालायचं आहे. एक टाका सुलट, एक टाका उलट याप्रमाणे हे विणायचं आहे. 15 टाके 2 ओळी करून घ्यायच्या आणि मग जी विण घालणार आहोत त्या विण घालायला सुरुवात करायची. शेवटचा टाका एजिंगचा आहे त्यामुळे तो उलटच विणायचा आहे. ओके, पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. आता ही दुसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा, थोडेसे सैल विणायचे आहेत. आता विणीतली पहिली ओळ 2 ओळींचीच ही विण आहे. पहिला टाका उचलून घ्यायचा सुलटप्रमाणे, पण धागा बाहेरच ठेवायचा आहे कारण नंतरचा टाका उलट आहे, त्यानंतर उलट घालायचा. आता विण सुरू झालेली आहे. पहिली ओळ आहे ही. हा जो सुलट टाका आहे, उलट टाके आहेत ते उलटच विणायचे, सुलट आहेत ते याप्रमाणे विणायचे आहेत. एक पाठीमागून विणायचा, तो काढायचा नाही आहे आणि ह्या टाक्याच्या इथे जे होल दिसतं म्हणजे त्या टाक्याच्या खालून त्याच ह्याच्यातून दुसरा विणायचा. म्हणजे एकाचे आपण इथे 2 टाके करतो. थोडंसं सैल विणायचं आहे. हे बघा, उलट आहे तो उलट विणायचा. सुलट हा टाका आहे तो पहिल्यांदा मागून विणायचा आणि नंतर इथे जे होल दिसतंय हे बघा, हे इथे त्यातून अशी ही सुई घालायची पाठीमागे आणि सुईला वेढा देऊन तो टाका त्यातून काढायचा आहे. पहिल्या ओळीत थोडंसं हे अवघड जाईल. त्याचं कारण असं की टाके सैल नाही आहे तेवढे, तर त्यामुळे ते नीट दिसणार नाही आहे. हे बघा, म्हणजे एकाच टाक्यातून 2 टाके केले, नंतर टाका सुईवरून काढून टाकायचा, पुन्हा एक उलट. सुलट टाका आहे तो पाठीमागून
एकदा विणायचा आणि त्या सुलट टाक्याच्या खालच्या होलमधून पुन्हा एकदा विणायचा आहे. म्हणजे एकाचे 2 टाके इथे होतील. जरासं ते असे थोडे सैल करून घ्यायचे. त्यानंतर उलट पुन्हा हा सुलट आणि इथे हे जे होल दिसतं इकडे च्या बरोबर मधून घालायचा, सुईला वेढा द्यायचा आणि तिथून काढायचा. काढणंच थोडंसं अवघड आहे पहिल्या ओळीला, नंतर ते सोपं जातं जसे टाके आपण विणत जातो त्याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा सगळे सुलट टाके ह्या पहिल्या ओळीला याप्रमाणे विणायचे आहेत. उलट आहे तो उलट, मागून एक सुलट करायचा, सुईवरून टाका काढायचा नाही आहे आणि हे जे होल दिसतं इथे तिथून सुई घालायची, त्याला वेढा द्यायचा आणि त्यातनंच पुन्हा काढायची. याप्रमाणे शेवटचा उलट हा पण उलट, कारण तो एजिंगचा टाका आहे. झाले, पहिली ओळ झालेली आहे. दुसरी ओळ, आत धागा घेऊन एक उचलायचा, धागा बाहेर करायचा. आता हा एक टाका दिसतो इथे, तर हा सुलट पाठीमागून विणायचा याप्रमाणे. आता हे 2 टाके आहेत जे आपण एकाच टाक्यातून विणलेले, ते 2चा 1 विणायचा. जरासं सैल विणायचं आहे. एक जो सुलट आहे तो एक मागून विणायचा आणि जे 2 टाके आहेत एकाचे 2 आपण मागच्या वेळी केलेले, तो 2चा 1 सुलट करायचा. हा एक आहे तो पुन्हा पाठीमागून करायचा. हे 2 टाके आहेत ते 2चा 1 करायचा. याप्रमाणे विणत जायचं आहे. सगळे सुलटच आहेत, फक्त 2चा 1 करायचा आणि एक पाठीमागून विणायचा. शेवटचा उलटच असणार आहे. 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. 2 ओळी झाल्यानंतर याप्रमाणे दिसणार आहे. आता पुन्हा पहिली ओळ घालून बघूया आपण. पहिला उचलून घ्यायचा, धागा पाठीमागेच ठेवायचा. इथे हा आडवा धागा एकच आहे आणि इथे 2 आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, हे 2 आहेत. तर हा जो आहे धागा, हा इथे एकच आहे, तर तो पाठीमागून सुलट विणायचा, काढायचा नाही टाका. पुन्हा हा जो आहे इथे, ह्या इथे जी होल असणार आहे, हे बघा, ह्या इथे जे होल दिसतंय हे, त्यातून पुन्हा काढायचा. तर पहिल्यांदा पाठीमागून एक सुलट करायचा मगाशी केल्याप्रमाणेच आणि यातून पुन्हा हा एक विणायचा आहे. आपण पहिल्यांदा विणले त्याप्रमाणेच. हे बघा, म्हणजे एकाचे 2 होतील. आता इथे 2 धागे आहेत, इथे हा एक आणि त्याच्या आत एक, तर तो मात्र उलट विणायचा. ज्याच्या खाली 2 धागे आहेत तो उलट विणायचा आणि एक धागा आहे त्याचे एकाचे 2 करायचे. आता इथे हा एक धागा आहे, हे बघा, हा एक धागा आहे, तर तो पहिल्यांदा पाठीमागून विणायचा. नंतर हे जे भोग दिसतं खालचं होल, त्यातनं घालायचा, पुन्हा त्यातून काढायचा. याप्रमाणे एकाचे 2 करायचे. इथे 2 धागे आहेत, इथे हा एक आणि हा एक, तर तो उलट करायचा. याप्रमाणे विणत जायचं आहे. जिथे एक धागा आहे त्याचे एकाचे 2 करायचे आणि जिथे 2 धागे दिसतात तो उलट विणायचा. ह्याच
2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत इथून विणला. आता हे जे होल आहे खाली, आता थोडं थोडं होल ते दिसू लागतं इथून आणि ते करायला पण सोपं जातं. हे बघा 2 झाले. इथे 2 धागे, तर तो उलट विणायचा. पुन्हा इथे एक आहे, पाठीमागून एकदा विणायचा आणि याच्या बरोबर खालून काढायचा आहे. म्हणजे त्या याप्रमाणे इथे आता एकच धागा आहे, एक, आणि इथे जे दिसतो हा होल त्याच्यातून याप्रमाणे पुन्हा हा उलट येणार आहे, कारण का 2 धागे आहेत. हा इथून एक आणि हा इथे पण हे बघा 2 धागे आहेत, हा एक आणि आत एक, तर तो उलट विणायचा. इथे एकच आहे, तर त्याचे पुन्हा 2 करायचे, एक विणायचा आणि हा असा पाठीमागून विणायचा आणि याप्रमाणे शेवटचा टाका उलट. आता याप्रमाणे ही आत्ताची ओळ आणि ही ओळ करत जायच्या आहेत. आता इथे पहिला टाका उचलायचा. हे एकाचे 2 आहेत, तर ते एक, तो 2चा 1 करायचा जिथे 2 टाके असतील ते. हा 1 आहे, तर तो पाठीमागून सुलट विणायचा. हे 2 आहेत, तर ते 2चा 1 करायचा. हा 1 आहे, तो पाठीमागून विणत जायचा आहे. 2 टाके आहेत, हा जिथे ते 2चा 1 करायचा, 1 आहे तो मागून 1 करायचा. याप्रमाणे हे विणत जायचं आहे. शेवटचा उलट याप्रमाणे. हे बघा, ही अशी विण दिसायला लागेल आता हळूहळू. पुन्हा एकदा आपण करून बघूया. आता इथे 2 टाके आहेत हे, तर हे उलट येणार आहे. तर पहिला उचलायचा, हा एक उलट विणायचा. त्यानंतर हा जो एकच आहे इथे धागा, तो पाठीमागून एकदा विणायचा आणि तो बरोबर त्याच्या खालून एकदा विणायचा. याप्रमाणे 2 झाले. इथे 2 आहेत, तर तो उलट विणायचा. पुन्हा इथे 1 आहे, तर तो पाठीमागून 1 विणायचा आणि इथे जो दिसतो खाली होल, त्याच्यातनं 1 काढायचा. याप्रमाणे हे आहे, 2 आहे, तिथे तो उलट, जिथे 1 आहे तो 1 वरून आणि 1 खालून. याप्रमाणे इथे 2 आहेत, ते ओळखू येतात. जसं तुम्ही विणायला लागाल तसं ते ओळखू येतात किती 2 आहेत वगैरे. आपल्याला दिसत नसेल तर हे असं ओढून घ्यायचं, म्हणजे कळतं की कुठून सुई घालायची आहे ते. आहेत,
तर तो उलट विणायचा, शेवटचा उलट. त्यानंतर ही ओळ पहिली म्हणायची आणि ही दुसरी. तर ह्या दोन्ही ओळी रिपीट करायच्या आहेत. आता एक उचलायचा पाठीमागे धागा ठेवून. त्यानंतर हा एकच आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आणि हे जे 2 टाके आहेत एकाचे 2 केलेले तो 2चा 1 करायचा. याप्रमाणे ही दुसरी ओळ आहे. थोडेसे सैल ठेवले तर पुढच्या वेळी ते सोपे जातील करायला. 2 टाके जे दिसतात त्याचा 2चा 1 करायचा. एक दिसतो तो पाठीमागून एक सुलट विणायचा. ही दुसरी ओळ आहे. याप्रमाणे ही विण दिसेल. तर याच 2 ओळी पुन्हा पुन्हा करायच्या आहेत. आपल्या मोबाईलची जी उंची असेल त्याच्या दुप्पट करायची. साधारणपणे आपल्या मोबाईलची उंची असेल त्याच्या दुप्पट विणायची आहे. हे 13.5 इंच आहे आणि कमी हवं असेल तर कमी करायची उंची. जास्त हवी असेल तर आणखीन थोडी जास्त केली तर काही हरकत नाही आहे. आता टाके बंद करायचे आहेत. टाके नेहमीप्रमाणे बंद करायचे. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरनं काढून टाकायचा. थोडे सैलसरच बंद करायचे आहेत टाके. हा धागा जो आहे तो कट करायचा आहे. तर काय आहे आपल्याला हे असं शिवायचं आहे. तर हा जो धागा आहे टाके सुरुवातीला घालताना इकडची बाजू याने शिवायची. तर आता इथे शिवण्यासाठी हाच आपण दोरा वापरायचा आहे. तर त्यासाठी सर्वसाधारणपणे जेवढी याची उंची आहे त्याच्या साधारण एक डबल वगैरे इतका धागा इथे सोडायचा. म्हणजे मग दुसरा धागा जोडायला नको आणि मग शिवायचं आहे. जे आहे त्यातून हा धागा बाहेर काढला की तो टाका बंद होऊन जातो. याप्रमाणे आता ही बाजू शिवायची. दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे टेपस्ट्री नीडल घ्यायची. जी सुई स्वेटर शिवायची जी सुई असते ती घ्यायची आणि त्यातून फोल्ड करायचं आहे आणि शिवायला सुरुवात करायची आहे. नेहमीप्रमाणे शिवायचं आहे. एकासमोर एक जे टाके दिसतात तिथूनच शिवायचं आहे. आता आतले एकासमोर जे दिसत आहे तिथून शिवत जायचं आहे. थोडंसं सैलसर शिवायचं, जास्त खेचायचं नाही. याप्रमाणे हे बघा. तर याप्रमाणे ही बाजू आणि इकडे जो सुरुवातीला धागा सोडलेला होता त्याने ही बाजू आपण शिवून घेऊया.
दोन्ही बाजू शिवून झालेले आहेत. हा आतल्या बाजूला दोरा घ्यायचा, राहिलेला धागा आतल्या बाजूला घ्यायचा, एखादी इथे गाठ घालून टाकायची आहे की जेणेकरून तो निघून येऊ नये दोरा म्हणून. असा इतक्या आतल्या धाग्यांमध्ये असा लपवून टाकायचा आहे. आतले हे टाके वरचे जे दिसतात तिथे असा हा राहिलेला जो दोरा आहे तो थोडा लपवून टाकायचा याप्रमाणे, म्हणजे दिसून येऊ नये यासाठी. आता हा इथे कट करायचा आहे. इथे एखादी आपण पुन्हा एकदा गाठ घालून घेऊया की जेणेकरून धागा सुटून येऊ नये. इथे हा धागा असा ओढून कट करून टाकायचा आहे. मोबाईलची कव्हर किंवा केस सगळी शिवून झालेली आहे. हे बघा शिवून झालेलं आहे, दोन्ही बाजू शिवलेले आहेत. याप्रमाणे इथून बंद केलेलं आहे आपण. आता याला एक पान, अशी बंद करण्यासाठी एक पान विणायचं आहे. तर जिथून टाके बंद केलेले आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूने इथून आपण टाके उचलायचे आहेत. दुसऱ्या बाजूने 5 टाके उचलायचे आहेत. तर सर्वसाधारणपणे अंदाजाने मधले 5 बरोबर उचलायचे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. साधारण इथून बरोबर सर्वसाधारणपणे अंदाजाने असे 5 टाके इथून उचलायचे आहेत. इथे गाठ घालून घ्यायची. याप्रमाणे एक टाका, याप्रमाणे पुढे पुढे उचलत जायचे. टाके जवळजवळ उचलायचे. टाके बाहेरच्या बाजूने म्हणजे सुलट बाजूने उचलायचे आहेत. दुसरा टाका सुईला 2दा वेढा द्यायचा आणि काढायचा. याप्रमाणे काढायचे आहेत. टाके हलायला नको म्हणून इथे एखादी गाठ घालून घ्यायची. 2 झाले. आता इथे 2दा त्या दोऱ्याला किंवा धाग्याला वेढा द्यायचा आणि तो इथून बाहेर काढायचा. 3, त्यानंतर 4 आणि 5. हे बघा 5 टाके असे आपण घेतलेले आहेत उचलून. सुलट बाजूनेच घेतलेले आहेत. तर आता याप्रमाणे हे पान विणायचं आहे. हा आतून येतो तो दोरा, पण त्याला काही फरक पडणार नाही आहे. तर पहिली ओळ अशी असणार आहे. 2 टाके सुलट, त्यानंतर आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट. म्हणजे 2 टाके इथे वाढलेले आहेत. उलट ओळ, सगळ्या उलट ओळी, इव्हन रोज किंवा समओळी, ह्या सगळे टाके उलट विणायचे आहेत. आत धागा घेतलेला टाका पण विणायचे आहे. आता तिसरी ओळ सोयीसाठी आपण मार्कर लावून घेऊया. प्रत्येक सुलट ओळीला 1-2 टाके वाढत जाणार आहेत. आता इथे पहिल्यांदा 3 टाके सुलट, 3 टाक्यानंतर
मार्कर लावायचा, आत धागा घ्यायचा, बरोबर मधला टाका सुलट विणायचा. हा मधला आहे, हा आत धागा घेतलेला आहे. आपण पुन्हा इथे एक लावूया मार्कर. आत धागा घेतल्यानंतर याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे. तिसरी ओळ, प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके वाढणार आहेत. ही चौथी ओळ सगळी उलट असणार आहे. मधल्या टाक्याच्या पुढे आणि पाठीमागे मार्कर लावलेला आहे. प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके वाढत आहेत, हे बघा. तर हे विणकाम असंच करत जायचं आहे. हा मधला टाका आहे. हा प्रत्येक सुलट ओळ अशी असणार आहे की मार्करपर्यंतचे टाके सगळे सुलट विणायचे. मार्कर आला की आत धागा घ्यायचा. हा मधला टाका नेहमी सुलट असेल. त्यानंतर पुन्हा या मार्करच्या इथे आत धागा घ्यायचा आणि पुढचे टाके सुलट विणायचे. याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे. मार्करच्या प्रत्येक मार्करच्या पुढे एक समान टाके असतील. इथे आता 4 टाके आहेत, इथेही 4 टाके आहेत. तर प्रत्येक मार्करच्या पुढे समान टाके असतील. हा मार्कर आला की आटी घ्यायची, हा टाका सुलट विणायचा, पुन्हा हा मार्कर, पुन्हा आटी घ्यायची, पुन्हा पुढचे सुलट विणायचे. याप्रमाणे हे विणकाम करत जायचं आहे आणि 15 टाके होईपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. आता ही एक ओळ आपण करून बघूया. आता इथे 4 टाके होतात हे. तर मार्कर आलेला आहे, आत धागा घ्यायचा, मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा, त्याच्या पुढचा सुलट विणायचा, पुन्हा मार्कर ठेवायचा, पुन्हा आत धागा घ्यायचा. मार्करच्या इथे आत धागा घ्यायचा आहे आणि टाके सुलट विणायचे आहे. तेवढं लक्षात ठेवायचं, म्हणजे एक एक टाके वाढत जातील. आता 11 टाके सुईवर असले पाहिजेत. याप्रमाणे विणकाम होणार आहे. उलट ओळी या सगळ्या उलट असणार आहेत. मार्कर आहे तसे रिप्लेस करायचे आहेत. हे बघा, प्रत्येक सुलट ओळीला एक एक टाका वाढतो. आता इथे 5 आहेत, हे 5, मधला बरोबर 1 आणि पुन्हा या मार्करच्या पुढे 5. याप्रमाणे हे विणकाम करत जायचं आहे. याप्रमाणे विणत जाऊन 15 टाके, आता हे 11 टाके आहेत, इकडे 5, इकडे 5 आणि मधला 1. तर हे 11 टाके आहेत. याप्रमाणे 15 टाके होईपर्यंत आपण असेच टाके वाढवत जायचे आहेत. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. 15 टाके झालेले आहेत. इकडे 7, 3, 3, 6 आणि 1, 7. हा मधला 1 आणि पुन्हा इकडे 3, आणखीन 3, 6 आणि 1, 7. आता टाके कमी करायचे आहेत. अर्ध पान हे झालेलं आहे. आता पहिला सुलट विणायचा. त्यानंतर यात हे जे 2 आहेत त्याचा SSK प्रमाणे करायचा, म्हणजे एक उचलायचा, दुसरा उचलायचा आणि त्याचा असा पाठीमागून 2चा 1 करायचा. आता टाके कमी होत जाणार आहेत. 2-2 टाके आता कमी होतील प्रत्येक ओळीला, सुलट ओळीला. आता आत धागा घ्यायचा नाही आहे. हे काढून टाकूया मार्कर आता आपण. त्यानंतर प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी होणार आहेत. 15 टाके झाल्यानंतर एक ओळ उलट केलेली आहे. त्यानंतर आता आपण ही ओळ विणत आहोत. तर त्या ओळीला इथे 2चा 1 केला. आता शेवटी हा 1 सोडून शेवटी 2चा 1 करायचा, 1 सुलट. त्यानंतर आता इथे 2 टाके कमी झाले. ही 11वी ओळ असणार आहे. आता ही 12वी ओळ परत सगळी उलट करायची आहे. 13वी ओळ पहिला सुलटच विणायचा, पुन्हा 1 टाका कमी करायचा, 1 उचलायचा, दुसरा उचलायचा, ते दोन्ही पुन्हा डाव्या सुईवर घेऊन त्याचा पाठीमागून 1 करायचा. याप्रमाणे
पुढचे सगळे सुलट विणायचे शेवटचे 3 राहीपर्यंत. याप्रमाणे टाके कमी कमी करत जायचं आहे. ही 13वी ओळ आहे. आता इथे पुन्हा 2चा 1 करायचा, शेवटचा टाका सुलट, पुन्हा 14वी ओळ, सगळे टाके उलट विणायचे. आता सुईवर 11 टाके असणार आहेत. हे बघा 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता ही आहे 15वी ओळ. पहिला सुलट, पुन्हा इथे SSK प्रमाणे 2चा 1 करायचा, मधले सगळे सुलट, शेवटी 2चा 1, त्यानंतर शेवटचा 1 सुलट. आता सुईवर 9 टाके राहिलेले आहेत. ही 16वी ओळ आहे. बरोबर 9 टाके. 17वी ओळ पुन्हा तशीच करायची आहे. पहिला सुलट, त्यानंतर 2चा 1 पाठीमागून SSK प्रमाणे करायचा, पुढचे सगळे सुलट, शेवटी 2चा 1, त्यानंतरचा 1 सुलट. 7 टाके राहिलेले आहेत सुईवर. आता ही 18वी ओळ, सगळे टाके उलट विणायचे. 19वी ओळ, पुन्हा इथे 1 टाका कमी करायचा आहे. पहिला सुलट, त्यानंतर 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, आता 19व्या ओळीला सुईवर 5 टाके राहिलेले आहेत. 20वी ओळ, पुन्हा उलट, त्यानंतर आता हे बघा याप्रमाणे 21वी ओळ, त्या पहिल्या 2 टाक्यांचा 1 करायचा, याप्रमाणे मधला सुलट, शेवटचा 2चा 1 करायचा. 22वी ओळ, 3 टाके राहिलेले आहेत, ते सगळे उलट विणायचे. हे बघा याप्रमाणे 23वी ओळ. आता या 3चा 1 करायचा आहे, 1 उचलायचा. 23व्या ओळीला 2चा 1 करायचा आणि हा टाका यावरून काढून टाकायचा. विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे. हे बघा याप्रमाणे हे दिसत असणार आहे. आता ही सुई काढून घ्यायची आहे आणि धागा इथे कट करायचा, छोटासाच धागा कट करायचा. यातून हा असा काढून घ्यायचा की हा टाका बंद होऊन जाईल. बरोबर हा पाकळीचा आकार आलेला आहे. हा जो बंद केलेला धागा आहे तो इथे असा आपण काढून टाकूया की जेणेकरून तो कशाच्याही मध्ये येणार नाही आणि दिसणार नाही. याप्रमाणे असा काढून टाकायचा हा. याप्रमाणे हा जो आहे तो हा आपण इथे लपवून टाकूया.
हे दिसून येऊ नयेत कुठून शिवलंय वगैरे, एवढ्यासाठी आहे हे. याप्रमाणे तयार झालेलं आहे सगळं. मोबाईल किंवा फोनचं कव्हर आपलं सगळं विणून पूर्ण झालेलं आहे. दोनही बाजून शिवलेले आहेत. त्याचप्रमाणे पानही नंतर विणलेलं आहे. कसं विणायचं ते मी सांगितलेलं आहे. इथे एक प्रेस बटन लावलेलं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. पण या साईजचा फोन यामध्ये बसू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला साईज कमी, रुंद किंवा जास्त याची उंची वगैरे हवी असेल ते कमी जास्त आपण करू शकतो. आपल्या फोनच्या मापाप्रमाणे ते करायचं आहे. तर तयार झाल्यावर याप्रमाणे हे दिसत आहे. आपल्याला हवे असतील तर गळ्यात अडकवण्यासाठी वगैरे हे असे 2 बंद लावलेले आहेत. कुठल्याही प्रकारची लेस वापरून तुम्ही असे करू शकता. दोन्हीकडून एकसारखीच डिझाईन आहे ही. करायला एकदम सोपा प्रोजेक्ट आहे हा. नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज विणता येईल. उरलेल्या लोकरीतून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं विणता येईल. याला काही फार लवकर लागत नाही. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.